हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग भावा बहिणींना. आज काय थंडी नव्हती बघा, थोडी कमी झाली थंडी. पण काल बाजार होता, सुट्टी घेतली होती. जरा म्हणजे तब्येत बी ठीक नाही माझी, म्हणजे सगळ्यांनी सुट्टी घेतल्या. 3 गारं आहेत ना, ती काय तिकडं कडचं झालं आहे. आता इकडं आम्हाला वडायचं आहे. आता हे काय आलो आहे वडायला. हे आपला माल, ही इथनं जी थापाई दिसते ना तुम्हाला, ही इथनं जे आहे ती या कडेपर्यंत आहे आपला माल. तर झाला बघा, किती थापाई झाले थांबा तुम्हाला सांगते. 1 2 3 4 5 6 थापाया झाल्यात. आजची 7वी. काल सुट्टी घेतली. आठवड्यातनं एकदा तरी सुट्टी असावा वाटते जीवाला. लय अवघड आहे थंडीचं, चिखलाचं काम, ऊसतोडीचं काम लय अवघड आहे. तर स्वयंपाक करून आली, बानूला पाणीही ठेवून आली, चपाती ही केली बानूला. तर काल खूप असं छान कमेंट आल्या, मला लय भारी वाटले, लय आनंद झाला मला. तर अशाच आपण तुम्ही पण कमेंट करत जावा, मला अजून म्हणजे उल्हासा येतो. अजून बनवायला नवीन नवीन कंटेंट भेटतं. हा कंटेंट तरी काय, मी काय कुठं जात नाही फिरायला, किंवा मला फिरायला आवडत नाही. अन्वीमुळं कुठं जाता येत नाही, गुतून माणूस लागतंय. आणि इथल्या इथं मग हे काम हँडल करू शकते अन्वीला बघत बघत. तर काल होती रोकड्याची यात्रा. आई दीक्षा गेली, बॅलन्स नव्हता, तिला बॅलन्स केला मोबाईलला आईच्या. परत 500 रुपये आईला पाठवलं. गेली ती जत्रेला. देव सगळं बघावं लागतं का नाही, सगळं बघावं लागतंय. आणि सारखा रोड वाहतो, ट्रॅक्टर सारखी वाहते ती बाई, मरणाची ट्रॅक्टर वाहते ती, काय सांगावं काय नाही कुणाष्ट. तर काय म्हणत होती मी, तर कसं असतं, सगळं मला बघायचं आहे. त्यामुळं अन्वीचं ही सगळं करून घरचं पण नियोजन, काम नाही ती काय नाही ते. आणि सगळ्यांना इथं आणून घरचं अवघड होतंय. घरी तर बघितलंच, एक माणूस लागतंय. घुशी लागल्या त्या कधी पडल सांगता यायचं नाही. आणि देवधरा माहीत, त्यामुळं राहा म्हणलं तुम्ही तिथं, मी इकडं राहते अन्वीला घेऊन. तर आता बुसाई आणून देते. कसं आहे, आपलं निम्याने काम आहे, निम्म काम करायचं सगळ्यांनी. म्हणजे जे गारा ओढतोय ती हाय मालकाचाच मावस भाव आहे. निम्याने करायचं आपलं. त्याला शेवट म्हणजे शेवट किती माल होतोय त्याच्या खाली, त्या निम्मा माझ्या खाली, निम्मा असा माल. आणि त्यांचं आपल्याकडे 10,000 आहे तर पहिलं गेल्या वर्षीचं. त्यामुळं मला नाही कुणाचं पैसे ठेवू वाटत. एकतर कसं आहे, आपण खाल्लेलं असतंय, आपल्या लेकरा बाळाने खाल्लेलं असतंय. ती पैसे कधी का होईना द्यावाच लागतंय, कधी का होईना सामना होतो आपला. परत वरी तोंड करून बोलायला हिंमत होती. नाहीतर समोरनं माणूस आला आणि ते आपल्याला बोलायला लागला की 4 चौघात आपले आबरू पैशामुळं. मग कसं असतं, भावाचं बहिणी भावाचं सुद्धा वाकडं येतं पैशामुळं. म्हणून पैसा वाईटपणा आणतो. आणि कसं आहे, मग पहिली गोष्ट, मी कुणाचं पैसे ठेवत नाही. जे पण असेल आपलं देऊन टाकायचं. आणि जसं असेल तसं आपलं तेवढ्यात घर चालवायचं. घरात खायला नसलं तरी चालेल, पण पहिलं लोकांचं पैसे द्यायचं. तर यांचं 10,000 आहेत. आणि अजून एक जणाचं 10,000 आहेत पाहुण्याचं. पाहुणी कोण तुम्हाला लवकरच कळेल. तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू बघत जावा, कोण नवीन असेल तर. चला बाय.